सेप्सिस. सेप्सिस काय आहे? सेप्सिस हे इन्फ्लेमेशन आहे, सिस्टेमिक, लोकलाइज नाही आहे. सिस्टेमिक इन्फ्लेमेशन आहे. कशाच्या रिस्पॉन्समध्ये? इन्फेक्शन झाल्यावर. आपल्याला माहिती आहे सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन झालं की इन्फ्लेमेशन होतं, परंतु हे पूर्ण सिस्टेमिक आहे, लोकल नाही आहे. आणि त्याच्यामध्ये ऑर्गन डिस्फंक्शन होतं, फक्त साधंसुद्धा नाही आहे, त्याच्यामध्ये ऑर्गन डिस्फंक्शन होतं, तेव्हा त्याला सिव्हिअर म्हणतात. परंतु नवीन डेफिनेशनमध्ये त्यांनी दोन्ही गोष्टी ॲड करून टाकल्या. इन्फेक्शन, होस्ट रिस्पॉन्स तो एवढा डिसरेग्युलेट होईल की ऑर्गनचं डिस्फंक्शन होईल. तर इन्फेक्शन फर्स्ट गोष्ट आहे, नंतर रिस्पॉन्स इन्फ्लेमेटरी, आणि मग थर्ड त्याच्यात कंपोनंट आहे की ते सिव्हिअर असेल, ऑर्गन लेवलला डिस्फंक्शन होईल. मग त्याच्यानंतर शॉक. सेप्सिसमध्ये जो शॉक होतो त्याला सेप्टिक शॉक म्हणतात. तर सेप्सिसमध्ये दुसरा शॉक नाही होऊ शकत का? सेप्टिक शॉक असा शॉक आहे जो सेप्सिसमध्ये होतो ज्याच्यात फ्लुईड देऊन पण काही उपयोग होत नाही आहे. जर फक्त हायपोव्हॉलेमिक असतं तर फ्लुईडला रिस्पॉन्स केला असता. तर फ्लुईडला रिस्पॉन्स होत नाही, व्हॅसोप्रेसर्स द्यावे लागतात. तर याचा अर्थ तो सेप्टिक शॉक आहे किंवा लॅक्टेट लेवल्स वाढत आहेत. तर शॉक फक्त फ्लुईड देऊन काम भागत नाही आहे, ज्याच्यामध्ये व्हॅसोप्रेसर्स लावावे लागत आहे, किंवा लॅक्टेट लेवल्स कमी होत नाही आहे फ्लुईड देऊन पण, 2च्या खाली जात नाही. तर स्कोर कुठले आहेत? सोफा किंवा क्यू सोफा म्हणजे क्विक सोफा. तर सगळ्या सिस्टीम्स येतात त्याच्यात. रेस्पिरेशनमध्ये PF रेशिओ, कार्डिओव्हास्क्युलरमध्ये मॅप, CNSमध्ये GCS, रिनलमध्ये क्रियाट, लिव्हरमध्ये बिली, आणि कोॲग्युलेशनमध्ये प्लेटलेट. नंतर SIRS क्रायटेरिया आहे, सिस्टमिक काय म्हणतात, सिव्हिअर इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम, टेम्परेचर, टॅकी, WBC काउंट आणि हार्ट रेट. 90च्या वर, टॅकी 20च्या वर, CO2 32च्या खाली, काउंट 12च्या वर किंवा 4च्या खाली, किंवा इमॅच्युअर न्यूट्रोफिल 10%च्या वर, टेम्परेचर 36च्या खाली किंवा 38च्या वर. ही पूर्ण इन्फ्लेमेटरी सायकल वर्णन केली आहे. इन्फ्लेमेशनमुळे सेल्युलर चेंजेस होतात, इंडोथेलियल चेंजेस होतात, सर्क्युलेटरी चेंजेस होतात. दुसरे स्कोर्स आहेत मेडिकल अर्ली वॉर्निंग स्कोअर किंवा नॅशनल अर्ली वॉर्निंग स्कोअर. तर याच्यामध्ये व्हायटल्स आहेत, BP, हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट, टेम्परेचर, AVPU. मग याच्यात त्याने SpO2 ॲड केला. नंतर ठीक आहे, तर याचा पण वापर करा, फक्त सिंगल स्क्रीनिंग टूल वापरू नका असं म्हणतो आहे तो. ते मल्टिपल स्क्रीनिंग टूल वापरा आणि सेप्सिस सस्पेक्ट करा, याचा अर्थ आहे. लॅक्टेट मेजर करा आणि लॅक्टेटनुसार फ्लुइड रिससिटेशन पण गाईड करा. फक्त फिजिकल एक्झामिनेशनवरून नका जाऊ, डायनॅमिक रिस्पॉन्सेस पण बघा फ्लुइड रिस्पॉन्सिव्हनेससाठी. सेप्सिस मेडिकल इमर्जन्सी इमिजिएटली ट्रीट करा. 6 तासात त्याला ICUत घाला, आणि पहिल्या 3 तासात दर तासाला 10-10 ml असं करत 30 ml पहिल्या 3 तासात फ्लुइड गेलं पाहिजे. मग फ्लुइड नाही गेलं तर आपल्याला व्हॅसोप्रेसर्स लावायचे. आणि रिस्पॉन्स डायनॅमिक मेजर्सने बघा, 8 लाईन घ्या, लॅक्टेट बघा, कॅपिलरी रिफिलिंग टाईम बघा. 65चा तरी मॅप आला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको आहे, पण 65 हवा. सेप्सिस कळालं किंवा लक्षात येतं आहे, 1 तासाच्या आत अँटीबायोटिक द्यायचं आहे, विदिन 1 hour स्क्रीनिंग झाल्या. आणि त्याचा जो सोर्स आहे, जर काही सोर्स असेल, कुठलंही ॲप्सेस असेल, इन्फेक्शन असेल बॉडीमधलं, ते काढण्याकरता तुम्हाला इंटरव्हेन्शन चालू करावे लागतील. म्हणून सेप्सिसवाल्या पेशंटला सर्जरीला पण घ्यावं लागेल. काही स्पेसिफिक त्याच्याकरताच रूल आउट करायचे काही ॲनाटॉमिकल डायग्नोसिस आहेत का ज्याच्यामुळे सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे. आणि IV ॲक्सेस जर जे काही असतील ते काढून टाकायचे, नवीन ॲक्सेस घ्यायचे. फ्लुइड रिससिटेशनमध्ये क्रिस्टलॉइड द्या, प्रेफरेबली बॅलन्स द्या. आणि अल्ब्युमिन जर जास्त क्रिस्टलॉइड्स द्यावे लागत असतील तर कोलॉइड, स्टार्च किंवा जेलॅटिन नाही द्यायचे. क्रिस्टलॉइड प्रेफरेबली बॅलन्स्ड, आणि जर जास्त होत असतील तर अल्ब्युमिन, कोलॉइड्स नो. फ्लुइड देऊन पण शॉक ठीक नाही होते. नॉरॅड इज फर्स्ट लाईन. नॉरॅड द्यायचं, 65चा BP आणायचा. BP मोजायसाठी 8 लाईन घ्या. पेरिफेरलने दिली तरीही चालेल, पण द्या. आणि जर जास्त द्यावं लागत असेल, त्याच्यावरही BP येत नाही आहे, व्हॅसोप्रेसिन ॲड करा, किंवा मग डोब्युटामाइन किंवा मग ॲड्री ॲड करा डायरेक्ट. तर सेकंड लाईन
वॅसोप्रेसिन आहे. त्याच्यानंतर मग ॲड्री किंवा डोब्यूट, डोपामिन नाही, डोब्यूट म्हटलं त्याने, ॲड्री किंवा डोब्यूट. व्हेंटिलेशनमध्ये कन्झर्वेटिव्ह ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन द्या त्याला, भरभरून द्या, हाय फ्लो द्या, नॉन इन्व्हेजिव्हपेक्षा नेझल द्या, टायडल व्हॉल्यूम लो ठेवा, त्याच्याबद्दल काही इश्यू नाही, पण ऑक्सिजन भरभरून द्या, त्याला टिश्यूला लागतो आहे. डिझॉल्ड ऑक्सिजन पण काम आहे तो सेप्सिसमध्ये. प्लॅटो प्रेशर 30च्या खाली ठेवा, टायडल व्हॉल्यूम 6पर्यंत ठेवा. मॉडरेट टू सिव्हिअर सेप्सिस झाला आहे त्याच्यात मग हाय पीप द्या, रिक्रुटमेंट करा. आणि मॉडरेट टू सिव्हिअरमध्ये लाजायचं नाही आहे, हायर पीपचा टेबल वापरा, रिक्रुटमेंट 1वर वापरा. आणि NMBA कंटिन्युअस ठोकण्यापेक्षा इंटरमिटंट ठोका, ते चांगलं होतं, नाही तर सेप्सिस इंड्यूस कार्डिओमायोपॅथी होऊन जाईल त्याला. ॲडिशनली ज्याला पण व्हॅसोप्रेसर्स लागतात त्याला स्टिरॉइड्स देऊन टाका. कंटिन्युअस किंवा इंटरमिटंट रिनल थेरपी चालू करून टाका. शुगर्ससाठी इन्शुलिन चालू करून टाका. मायोकार्डियल डिप्रेशन होईल सेप्सिसमुळे किंवा सेप्सिस इंड्यूस कार्डिओमायोपॅथी होईल. आणि कॅटेकोलामाइन्स जास्त सिक्रेट झाले तर टकोत्सुबो पण होईल, ते बलूनिंग होतं, बेस कॉन्ट्रॅक्ट होतो आणि अपेक्स बलून होऊन जातो, तर टकोत्सुबो होऊ शकतो किंवा स्ट्रेस इंड्यूस मायोपॅथी होऊ शकते. लेफ्ट वेंट्रिकल किंवा राईट वेंट्रिकल सिस्टॉलिक किंवा डायस्टॉलिक काही होऊ शकतो, म्हणून 2D इको वापरा. 2D इकोमध्ये तुम्हाला हार्ट बघायचं आहे, IVC बघायची आहे, लंग बघायचे. तर असे 3 क्लस्टर केले त्याने सिव्हिॲरिटीनुसार. पहिल्या क्लस्टरमध्ये फ्लुइडच नसेल, हायपोव्हॉलेमिक शॉक असेल, सगळं एम्प्टी आहे. सेकंडमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह शॉक आहे, हार्ट भरलेलं आहे, हे कोलॅप्सिंग आहे. नंतर डायस्टोलिक डिस्फंक्शन असेल, हे डायलेट झालं आहे, हे चांगलं भरून आहे. नंतर एनलार्ज्ड LV-RV असेल, कार्डिओजेनिक शॉक असेल, हे डायलेट झालेलं आहे, फ्लुइड जमा झालेलं आहे, फ्लुइड जात नाही आहे. नंतर मग ॲक्यूट ओव्हरलोड RDS झाला आहे, राईट वेंट्रिक्युलरवर प्रेशर आलेलं आहे, त्याच्यामुळे राईट वेंट्रिक्युलरचं कॉन्ट्रॅक्टिलिटी किंवा लेफ्ट वेंट्रिक्युलर नंतर मग लेफ्टची पण कॉन्ट्रॅक्टिलिटी उडाली आहे. तर असं करून हायपोव्होलेमिया, डिस्ट्रीब्युटिव्ह शॉक, डायस्टोलिक डिस्फंक्शन, कार्डिओजेनिक शॉक, ARDS आणि ॲक्यूट ऑन क्रोनिक, तर हे फिनोटाईप 2D इकोने बघायचे. तर पेरी ऑपरेटिव्ह मॅनेज ऑलरेडी ऑप्टिमाइज करावंच लागणार आहे. आणि सोर्स ऑफ इन्फेक्शन काढणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हिमोडायनॅमिकली स्टेबिलाईज करत राहायचं त्याला, सर्व सिस्टीमचे फंक्शन चेक करायचे, त्यानुसार ब्लड टेस्ट करायच्या आहे. फ्लुइड रिसस्टेशन 30 ml ओव्हर 3 hours करायचं आहे. फ्लुइड चॅलेंज द्या 3 ml ओव्हर 5 minutes आणि SVC बघा, जर रिस्पॉन्स असेल तर फ्लुइड आणखी देऊ शकतो. नंतर नॉरॅड प्रेफरेन्शियली अल्फा आहे, एपिनेफ्रिन अल्फा प्लस बीटा दोघं आहे, आणि डोपा पण तसाच आहे. तर नॉरएपिनेफ्रिन नंतर वॅसोप्रेसिन आहे, वॅसोप्रेसिन नंतर डोब्यूट आहे, पण डोब्यूट टॉलरेट नाही होते तर डोपामिन किंवा एपिनेफ्रिन आहे. ट्रान्सफ्युजन 7च्या खाली, पण डिपेंडिंग ऑन सिव्हिॲरिटी, MI, हायपॉक्सिमिया, हिमोरेज नसायला हवा. टेग्रोटेम करा. FFP जर गरज नसेल तर नका देऊ, ब्लिडिंग नसेल तर. प्लेटलेट 10,000च्या खाली द्यावंच लागणार आहे. 20,000च्या खाली जर रिस्क आहे तर, आणि 50,000च्या खाली जर ॲक्टिव्ह ब्लिडिंग चालू असेल तर. अँटीबायोटिक थेरपी 1 तासात द्यायचं आहे. BP मॅनेज करायचं आहे, कारण की कार्डिओव्हॅस्क्युलरली अनस्टेबल आहेत. वॅसोप्रेसर्स लावावेच लागणार आहेत. फुल स्टमक मानावं लागेल त्याला. पोझिशन फॉलोअर ठेवा, ऑक्सिजनेशन चांगलं होईल. NIPVने ऑक्सिजनेट करा बेटर, नाही तर मग थोडं सिडेट करून, जर ते टॉलरेट होत नाही तर सिडेट करून IPPV द्या. फुल स्टमक आहे, नॅझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकून डिकम्प्रेस करा. इटो किंवा किटामिन द्या. बेस्ट कुठला आहे असं कोणी रिकमेंडेड नाही, कॉन्ट्रोवर्सी आहे. स्कोलिन किंवा रॉक द्या RSIसाठी. वॅसोप्रेसर्स लागणार आहेत. हायपोटेन्शन इंट्युबेशनच्या वेळेस बघायचं आहे, मॅप कमीत कमी 70 पाहिजे इंट्युबेशनला. इटोमिडेट आणि किटामिन कम्पेअर केलेलं आहे. NMBAमध्ये तुम्ही सिस 18 आणि 18 द्या मेंटेनन्ससाठी, कारण की यांच्यामध्ये हिपॅटिक आणि रिनल इंजुरी असेल तर मेटाबॉलिझम वाढलेलं कमी झालेलं असेल, एक्सक्रिशन कमी झालेलं असेल. वेक पॅन रॉक नका देऊ. स्कोलिनने हायपरकॅलेमिया होतो तो बघा जरा, किंवा कार्डियॅकचे पण इश्यू होऊ शकतात. मॉनिटरिंग इन्वेजिंग करा, CVP, आर्टलाईन, USG, इंट्रॉप, लॅक्टेट लेवल्स बघून फ्लुइड द्या.
ओपॉइड्स रेमी सगळ्यात चांगलं आहे, शॉर्ट ॲक्टिंग आहे. अँटीबायोटिक आपल्याला माहिती 1 तासात द्यायचं आहे, रिपीटेड डोसेस द्यायचे. शुगर 140 to 180. टाईट शुगर कंट्रोल करायची गरज नाही आहे, 70 ते 110. बिलो 180 राहिलं तरी चालेल. टेक्निक त्यांची काय आहे, न्यूमो आहे का ओपन सर्जरी आहे, ब्लॉक द्यावा लागेल का. पोझिशनिंग बघा, पोझिशनिंगनुसार पण फ्लूइड चेंजेस होऊ शकतात, कूलिंग वगैरे होऊ शकते, कार्डियक आउटपुट कमी होऊ शकतो. रिनल फेल्युअर बघा, RRT चालू करा. बायकाब नका देऊ अनलेस अँड अनटिल 7.15च्या खाली जात नाही आहे, आणि नेफ्रोटॉक्सिक ड्रग्ज अवॉइड करा. लिव्हर फेल्युअर झालं असेल तर मेटाबॉलिझम आणि कोॲग्युलेशन गेलं असेल ते वारंवार चेक करावं लागेल. ॲडजंक्टमध्ये स्टिरॉइड्स द्यावे लागतील. व्हिटॅमिन C नका देऊ म्हणतो आहे तो, कारण की ऑक्झॅलेट होईल, ऑक्झॅलेट एक्सक्रेशन वाढतं, स्टोन्स वाढतात. व्हेंटिलेटर रिक्वायरमेंट लागेल पोस्ट ऑप ICUमध्ये हँडओव्हरला ही सगळं काही माहिती त्याची पूर्ण द्यावी लागेल. समरीमध्ये सेप्सिस एमर्जन्सी आहे, ताबडतोब ट्रीट करावं लागेल. फ्लुइड रिससिटेशन पहिल्या 3 तासात 30 ml, त्याच्यानं नाही झालं तर नॉरॅड द्या. सोर्स कंट्रोल करावा लागणार आहे, त्याच्याकरता सर्जरी करा, आणि मॉनिटरिंगसाठी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स करा.